असा कोणता कार्यक्रम होता जीएस कॉलेजमध्ये की आज कधी न दिसणारे चेहरे बी आज उगवले होते. चला मग पाहू कोणता कार्यक्रम आहे. तयारी वगैरे केली, गाडी लावली चाबी आणि 0 मिनिटात आलो महेशदाच्या रूमवर. महेशदाच्या रूमवर येऊन पाहतो तर काय अटी तर विशालदाची फोटोशूट चालू आहे. महेशदाच्या रूमवरून चाललो आम्ही आता कॉलेजमध्ये. अटी अंगाले मारायला स्प्रे नाही, हे पोट्ट बुटात स्प्रे मारू राहिलं. महेशदाच्या रूमवरून आलो आम्ही डायरेक्ट कॉलेजच्या गेट पाशी. कॉलेजचं गेट मस्त सजवेल होतं म्हणून एक व्हिडिओ काढून घेतला. अंदर जायच्या अगोदर सिग्नेचर करून घेतली. कॉलेजमध्ये आल्या आल्याच भावांची फोटोशूट चालू झाली. कारण आज युवा दाजो आयफोनच होता, मग फोटो काढायचा तर विशेष नाही. इकडे पाहतो तो काय या भाऊ लोकांची वेगळीच फोटोशूट चालू आहे. वा दोस्त रहे तो ऐसे. फोटोशूटले थोडं बाजूला ठेवून आलो ऑडिटोरियम रूम मध्ये. इकडे बी गप माहोल चालू होता. वेगवेगळे कॉम्पिटिशन चालू होते. एका मिनिटात कोण जास्त तोंडाले चिमटे लावते, एका मिनिटात कोण जास्त बिस्किट खाते, कोण जास्त केळं खाते, अशा खूप साऱ्या कॉम्पिटिशन चालू होते. आणि हे पाहायला भोवले बेकार मजा येत होती. कॉम्पिटिशन झाल्यावर आता वेळ आली होती कॅटवॉक. याच कॅटवॉकची आम्ही खूप आशेने वाट पाहत होतो. विशेष म्हणजे आपल्या ऍडमिन बी कॅटवॉक मध्ये भाग घेतला होता. याले म्हणतात पाटलाचा राळा, रॉयल शेतकरी. नांदच केला ना भाऊ ना. कमाल झाली तबलात आली राणी मुखर्जी नटी, त्याला तिनं मारली मिठी मला. अरे थांबा थांबा बट्टो, तुम्हाला सांगायचंच विसरून गेलो की आज जीएस कॉलेजमध्ये कायचा कार्यक्रम आहे. तर आज जीएस कॉलेजमध्ये होता अॅन्युअल डे.